नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो, भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी करिता होत आहे. आणि या उपक्रमाच्या निमित्तानं जी निवड चाळणी परीक्षा घेण्यात येत आहे, या निवड चाळणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 28 आणि आजच्या या भागामध्ये आपण इंद्रिय संस्था, ज्या मानवी इंद्रिय संस्था आहेत मानवी शरीरातील, यांचा आपण काही निवडक आणि नमुना दाखल प्रश्नांच्या सहाय्यानं आपण याची माहिती आज घेणार आहोत. तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न असा आहे की जे अवयव शरीराच्या बाहेर असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. म्हणजेच त्यांना काय म्हणतात तर बाह्य अवयव किंवा बाह्य इंद्रिय. स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात. तर मायोलॉजी असं स्नायूंच्या अभ्यासाला म्हटलं गेलेलं आहे. दातावर कोणत्या कठीण पदार्थाचे आवरण असते तर ॲनॅमल हे कठीण पदार्थाचे आवरण आपल्या दातांवर असते. पुढचा प्रश्न आहे चौथा, आपली ज्ञानेंद्रिये कोणती तर कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत. प्रश्न क्रमांक 5, ज्या इंद्रियाच्या मदतीने आपल्याला आजूबाजूची परिस्थिती समजते त्या इंद्रियांना टिंबटिंब म्हणतात. तर त्या इंद्रियांना ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, डोक्याच्या आत असणाऱ्या पोकळीला काय म्हणतात तर तिला शिरोपोकळी असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 7, छातीच्या भागात असणाऱ्या पोकळीला काय म्हणतात तर तिला वक्षपोकळी असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, पोटाच्या भागात असणाऱ्या पोकळीला काय म्हणतात तर हिला उदरपोकळी व कटिपोकळी असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9, मानवी मेंदू कोणत्या पोकळीत असतो तर आपला मेंदू जो आहे तो शिरोपोकळीमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 10, फुफ्फुसे कोणत्या पोकळीत असतात तर फुफ्फुसे वक्षपोकळीमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 18, जठर कोणत्या पोकळीत असते तर जठर हे आपलं उदरपोकळीमध्ये असतं. प्रश्न क्रमांक 12, हृदय कोणत्या पोकळीत असते तर हृदय वक्षपोकळीमध्ये असते. प्रश्न क्रमांक 13, आतडे कोणत्या पोकळीत असतात तर लहान आतडे व मोठे आतडे हे उदरपोकळीत असतात. प्रश्न क्रमांक 14, यकृत कोणत्या पोकळीत असते तर यकृत उदरपोकळीमध्ये असते. प्रश्न क्रमांक 15, उक्क किंवा मूत्रपिंड हे कोणत्या पोकळीत असते तर ही जी आहे पोकळी तिला कटिपोकळी असे म्हणतात. त्या कटिपोकळीमध्ये आपलं उक्क म्हणजेच किडनी आणि मूत्रपिंड असते. प्रश्न क्रमांक 15, हाडांचे एकूण किती प्रकार आहेत तर हाडांचे एकूण 4 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 16, हाडे कशाची बनलेली असतात तर हाडे अस्थिपेशी, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट व क्षार यांची बनलेली असतात. प्रश्न क्रमांक 17, हाडांना मजबूतपणा कशामुळे येतो तर कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो. प्रश्न क्रमांक 18, शरीराला निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो तर आपल्या शरीराला निश्चित आकार अस्थिसंस्थेमुळे प्राप्त होतो. प्रश्न क्रमांक 19, बरगड्याचा हाड कोणत्या प्रकारात येतो तर बरगड्यांचा हाड चपटी हाडे या प्रकारात येतो. प्रश्न क्रमांक 20, मांडीचा हाड कोणत्या प्रकारात येतो तर मांडीचा हाड हा लांब हाडे या प्रकारात येतो. प्रश्न क्रमांक 21, खांद्याचा हाड कोणत्या प्रकारात येतो तर खांद्याचा हाड अनियमित हाडे यामध्ये येतं. प्रश्न क्रमांक 22, पायाच्या बोटांची हाडं कोणत्या प्रकारात येतात तर याचं उत्तर आहे लहान हाडे. प्रश्न क्रमांक 23, मनगटाचा हाड कोणत्या प्रकारात येतो तर मनगटाचा हाड लांब हाडे या प्रकारात येतो. प्रश्न क्रमांक 24, मानवी अस्थिसंस्थेचे कोणते 2 भाग आहेत तर अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा हे 2 भाग आहेत.
प्रश्न क्रमांक 25. अक्षीय सांगाड्यामध्ये कोणत्या हाडांचा समावेश होतो? तर कवटी, पाठीचा कणा, छातीचा पिंजरा हे अक्षीय हाडामध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 25. उपांग सांगाड्यामध्ये कोणत्या हाडांचा समावेश होतो? तर हात व पायांची हाडे ही उपांग सांगाड्यामध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 26. कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. प्रश्न क्रमांक 27. छातीचा पिंजरा किती हाडे मिळून तयार होतो? तर 25 हाडे मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. प्रश्न क्रमांक 28. पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात? तर आपल्या पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडे असतात. प्रश्न क्रमांक 29. मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोठे असते? तर कानातील जे हाड आहे ते सर्वात लहान हाड आहे. प्रश्न क्रमांक 30. मानवी शरीरात सर्वात लांब हाडे कोठे असतात किंवा कोठे असते? तर मांड्यांमध्ये सर्वात लांब हाड असते. प्रश्न क्रमांक 31. बिजागरीच्या सांध्याची हालचाल किती कोनात होते? तर बिजागरीच्या सांध्याची हालचाल ही 180 अंश यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 32. मानवी शरीरात बिजागरीचा सांधा कुठे असतो? तर कोपर व गुडघा यामध्ये बिजागरीचा सांधा असतो. प्रश्न क्रमांक 33. उकळीच्या सांध्याची हालचाल किती कोनात होते? तर उकळीच्या सांध्याची हालचाल ही 360 अंशात होते. प्रश्न क्रमांक 34. मानवी शरीरात उकळीचा सांधा कोठे असतो? तर खांदा, खुबा यामध्ये उकळीचा सांधा असतो. प्रश्न क्रमांक 35. मानवी शरीरात सरकता सांधा कुठे असतो? तर मनगट, पायाचा घोटा यामध्ये सरकता सांधा असतो. प्रश्न क्रमांक 36. शरीराच्या बाह्य आवरणाला काय म्हणतात? तर त्वचा असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. त्वचेमध्ये घाम तयार कोण करतं? याचं उत्तर आहे घर्मग्रंथी. सर्वात आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी आहे ती घर्मग्रंथी आहे. साधारणतः त्वचेवर 20 ते 30 लाख इतकी संख्या या घर्मग्रंथींची आहे. प्रश्न क्रमांक 37. त्वचेच्या थरामधील पेशीत कोणते रंगद्रव्य असते? तर मेलॅनिन हे जे रंगद्रव्य आहे ते त्वचेच्या थरामध्ये असते. प्रश्न क्रमांक 38. माणसाच्या त्वचेचा रंग गोरेपणा, काळेपणा कशावरून ठरतो? तर मेलॅनिनच्या प्रमाणावरून माणसाचा रंग जो आहे काळा, सावळा, गोरा जो आहे तो ठरत असतो. प्रश्न क्रमांक 39. लाळेमध्ये कोणता पाचक रस किंवा विकर असतो? तर टायलिन नावाचा पाचक रस हा लाळेमध्ये असतो. पचनाची क्रिया टिंबटिंबपासून सुरू होते तर तोंडापासून सुरुवात होते, कारण तोंडामध्ये आपण अन्न घेतल्यानंतर ते चावतो आणि त्यामध्ये चावत असताना लाळेतील टायलिन हा पदार्थ त्यामध्ये मिसळत असतो. प्रश्न क्रमांक 41. जठरामध्ये कोणता पाचक रस विकर असतो? तर जाठर रस हे जठरामध्ये असतं. प्रश्न क्रमांक 42. यकृतामध्ये कोणता पाचक रस असतो? तर पित्तरस हे यकृतामध्ये असते. प्रश्न क्रमांक 43. स्वादुपिंडामध्ये कोणता पाचक रस असतो? तर स्वादुरस त्याला म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक 44. आतड्यामध्ये कोणता पाचक रस विकर असतो? तर आंत्ररस त्याला म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक 45. पेप्सिन हे कोणत्या पाचक रसातील विकर आहे? तर जाठर रसामधील पेप्सिन हे एक विकर आहे. प्रश्न क्रमांक 41. लायपेज हे कोणत्या पाचक रसातील विकर आहे? तर स्वादू रसामधील हे विकर आहे. प्रश्न क्रमांक 43. मोठ्या आतड्याची लांबी किती असते? तर सुमारे 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटर इतकी लांबी मोठ्या आतड्याची असते. प्रश्न क्रमांक 44. शरीरातील
सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 45. अपेंडिक्स हा छोटा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? तर मोठे आतडे याला तो जोडलेला असतो. प्रश्न क्रमांक 46. ॲनॅमल कशापासून बनलेले असते? तर कॅल्शियमच्या क्षारापासून ॲनॅमल बनलेले असते. प्रश्न क्रमांक 47. श्वसनाची सुरुवात कोणत्या इंद्रियापासून होते? तर नाकापासून सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 48. वायुकोशात कोणत्या वायूंची देवाणघेवाण होते? तर ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड याची देवाणघेवाण ही वायुकोशामध्ये होते. प्रश्न क्रमांक 49. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात. तर रक्ताभिसरण असं या क्रियेला म्हणतात. प्रश्न क्रमांक 50. शरीरामध्ये समन्वय राखण्याचे काम टिंबटिंब करते. तर चेतासंस्था ही शरीरामध्ये समन्वय राखण्याचे काम करते. शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टिंबटिंब ही संस्था टाकते. तर उत्सर्जन संस्था जी आहे ती शरीरातील टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराबाहेर टाकण्याचं काम करत असते. प्रश्न क्रमांक 52. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणारी शरीर संस्था कोणती? तर प्रजनन संस्था जी आहे ती स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणारी आहे. आता प्रश्न क्रमांक 53 आहे. या ठिकाणी वेगळा पर्याय ओळखा. तर चेतापेशी, नाक, फुफ्फुसे, वायुकोश. तर या ठिकाणी नाक, फुफ्फुसे, वायुकोश हे जे आहे ते श्वसन संस्थेचे भाग आहेत आणि यामध्ये चेतापेशी हा वेगळा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 54. तिथेही वेगळा पर्याय ओळखायचा आहे. जठर, हृदय, ग्रासिका, यकृत. तर यामध्ये जठर, ग्रासिका, यकृत हे पचनसंस्थेचे अवयव आहेत आणि म्हणून हृदय हा रक्ताभिसरण संस्थेचा अवयव असल्यामुळे हृदय हा वेगळा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 55. वेगळा पर्याय ओळखा. मूत्राशय, मूत्रनळी, लहान आतडे आणि उक्क. तर मित्रांनो, मूत्राशय, मूत्रनळी, उक्क हे उत्सर्जन संस्थेचे भाग आहेत आणि लहान आतडे हे पचन संस्थेचा भाग आहे. त्यामुळे लहान आतडे हा वेगळा यातील पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 56. वेगळा पर्याय ओळखा. तर मेलॅलिन, टायलिन, स्वादुरस, आंत्ररस. तर यामध्ये टायलिन, स्वादुरस, आंत्ररस हे पाचकरस विकर आहेत. मेलॅलिन हे त्वचेखाली असणारं रंगद्रव्य आहे. त्यामुळे मेलॅलिन हा वेगळा पर्याय आहे. यानंतर वेगळा पर्याय ओळखा. स्वादुपिंड, घर्मग्रंथी, यकृत, लाळ ग्रंथी. तर याच्यामध्ये घर्मग्रंथी हा वेगळा पर्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 58. छातीमध्ये हृदय कोणत्या अवयवांच्या मध्ये असते? तर फुफ्फुसे यांच्या मध्ये हे अवयव यांच्या 2 फुफ्फुसांच्या मध्ये हृदय हे असते. प्रश्न क्रमांक 59. फुफ्फुसामध्ये रक्तात काय मिसळते? तर फुफ्फुसामधील रक्तात ऑक्सिजन मिसळते. प्रश्न क्रमांक 60. आपल्या छातीचा पिंजरा कशापासून बनलेला असतो? तर बरगड्यांपासून आपल्या छातीचा पिंजरा बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 61. आपल्या शरीराचा प्रमुख भाग कशास म्हणतात? तर मेंदूला आपल्या शरीराचा प्रमुख भाग म्हणतात. प्रश्न क्रमांक 52. मानवाचे हृदय किती टप्प्यात विभागले आहे? तर मानवाचे जे हृदय आहे ते 4 टप्प्यामध्ये विभागलेले आहे. प्रश्न क्रमांक 63. शरीरात रक्तातील युरियासारखे विषारी पदार्थ काढून रक्त शुद्ध करण्याचे काम कोणते इंद्रिय करते? तर उक्क म्हणजेच किडनी उत्सर्जन संस्थेतील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि उक्क हे शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहे त्याचप्रमाणे विषारी पदार्थ आहे ते रक्तातून वेगळं करण्याचं काम करत असतात. त्यामुळे रक्त शुद्धीकरणाचं काम हे उक्क करतात. प्रश्न क्रमांक 64. धावताना हृदयाचे ठोके जोरात पडतात याला काय म्हणतात? तर याला धडधडणे असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये इंद्रिय संस्था आणि मानवी इंद्रिय संस्थांमधील अगदी पचन संस्थांपासून ते अगदी उत्सर्जन संस्था असेल, प्रजनन संस्था असेल, पचन संस्था असेल, श्वसन संस्था, चेतासंस्था, या रक्ताभिसरण संस्था हिचाही आपण
थोडक्यात आणि काही निवडक प्रश्नांच्या सहाय्याने यांची माहिती घेतलेली आहे. तर याविषयी आणखीही आपण अधिक माहितीसाठी आपण इतरही काही संदर्भ ग्रंथ आहेत तेही वाचायचे आहेत आणि या घटकाची जास्तीत जास्त आपण तयारी करून घ्यायची आहे. परीक्षेसाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या प्रस्तुत पाठाची जी व्हिडिओ लिंक आहे यूट्यूब ती इतरही काही विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.